आज सर्वत्र प्रदूषण वाढले आहे. प्लास्टिकचा वापर देखील वाढला आहे. त्यामुळे नदी, नाले, समुद्र प्रदूषित बनले आहेत. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी नद्यांचे आरोग्य बिघडवले आहे. वेळीच खबरदारी घेऊन नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत आपला परिसर पाणीदार बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे PM उषा योजनेअंतर्गत चला जाणू या नदीला या विषयावर आयोजित NSS कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, NSSचे जिल्हा समन्वयक डॉक्टर वीरभद्र दंडे यांची उपस्थिती होती. डॉक्टर राजेंद्र सिंह म्हणाले, आज आधुनिक शिक्षण घेताना नवीन शैक्षणिक धोरणात देखील पर्यावरण प्रदूषण, जलसाक्षरता या विषयावर विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळेल. नदी नाल्यांच्या आरोग्यावर सर्वांनी प्रेम करणे आवश्यक आहे. आज पाण्यावरच जीवन अवलंबून आहे. पाणीदार परिसर होण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण, छोटे मोठे बंधारे तयार करणे, जमिनीत पाणी मुरवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे. कुलगुरू डॉक्टर महानवर म्हणाले, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून हरित पर्यावरणासाठी 5 वर्षात 5 लाख वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या नवीन कॅम्पस परिसरात 2 तलावांचे खोलीकरण, रुंदीकरण, सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे. तापमान वाढत असल्याने वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास भविष्यात गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे विद्यापीठाच्या वतीने जागरूकता निर्माण करण्यात येत असल्याचे कुलगुरू डॉक्टर महानवर यांनी सांगितले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे, ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, रजनीश जोशी, डॉक्टर विनोद बोधनकर, मिलिंद पगारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक ममता बोल्ली यांनी केले, तर आभार डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी मानले.